तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपलं काम बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे. तर आता राहिले लास्ट काम. लास्ट काम काय राहिलेलं आहे ते, जेणेकरून गिरेंडर नव्हतं इथं, तर गिरेंडर नसल्यामुळे काय ते काम बाकी होतं आणि साईडला पट्ट्या लावायच्या बाकी होत्या. साईडला म्हणजे सिलिंग केली होती, तर त्या साईडला पट्ट्या लावायच्या बाकी होत्या. ते काम आता पट्ट्या लावून झालेलं आहे. पण आता राहिलं काय, चालू बाथरूममध्ये ही जाळी बसवायची आहे. तर आता ह्याला मार्किंग वगैरे केली आहे मी साईडनं, बघू शकता. मग आता ह्याला ग्राइंडरनं कटिंग करून ही जाळी बसवायची. म्हणजे तर तुम्ही आता ही जाळी, प्लास्टिकची जाळी जी आहे ती तुम्ही अशी टाकू शकता आणि त्याच्यानंतर तुमचं काम झालं तर असं ह्याला बंद करू शकता आणि ह्याला परत काढू पण शकता. ही जाळी जर ह्याच्यावर काय कचरा अडकला असेल तर ह्याला असं उचलून साफ करू शकता. आणि लोखंडाची जाळी असेल तर त्याला कम्प्लिटली पॅकच करावं लागेल. आता ही कसं एकदम याची साईज आहे ना 4 इंचाची, तर अशा प्रकारे फिटिंग करायची. दाखवतो मी तुम्हाला, बघत राहा. आता ग्राइंडरनं कटिंग करतोय, तर बघू शकता पूर्णपणे मार्किंग झालेली आहे आपली. तर आता याला कटिंग करतोय मी. जाळी बसवण्यासाठी आता सध्या कटिंग करून घेतलेली आहे. तर आता याला तोडून घेतो. ओके, ते काय साईज तर मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारे आता ही बाथरूमची जाळी बसवलेली आहे. त्याच्यानंतर तुमचं काम झालं की याला बंद करायचं तर बंद करू शकता अशा प्रकारे. जर तुम्हाला बंद करायचं असेल तर तसं अशा प्रकारे याला बंद पण करू शकता. मित्रांनो, ह्याचा फायदा भरपूर आहे ह्या जाळीचा, कारण की जेणेकरून कचरा वगैरे काय अडकला असेल तर ती वरच्या वरी तुम्ही काढू शकता, म्हणजे पाईपात घाण जाणार नाही. आणि ती जी जाळी होती तर त्याच्या पहिले लोखंडाची जाळी होती ती काढून तर आपण प्लास्टिकची लावलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आता इथं सिलिंगचं पण काम केलं आहे मी, पण आता कसं झालं आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण काय माहिती आहे का, कदाचित मी जास्त कामं करत नाही सिलिंगची. आता जी म्हणतं आहे बाबा कसं पण कर, येडवाकडं तरी कर, पण ते थोडंसं करून दे बाबा, काय असेल ते हाजरी घे पण ते करून दे. मग त्या हिशोबाने मी ह्याला म्हणलं बाबा नाही करत तर मग दादा काय ऐकत नाही म्हणलं तुलाच करायचं, तू काय करायचं, तुला काय पैसे घ्यायचे घे आणि ते करून टाक बाबा. माझं लग्न आहे आणि मला सगळ्या गोष्टी ह्या कंप्लीट पाहिजे. तर मग ह्याच्या घरात काय काय काम केलेलं आहे, एक ॲडजस्ट फॅन फिटिंग केला, एक बाथरूमची जाळी बसवली, सिलिंगचं काम केलं, प्लंबिंगचं काम केलं. तुम्हाला ॲडजस्ट फॅन दाखवतो आणि बाथरूमची जाळीही दाखवतो आणि सिलिंगही दाखवतो आणि नळाचं काम केलेलं प्लंबिंगचं ते पण दाखवतो. हा ॲडजस्ट फॅन किचनमधला हा बसवला आणि एक ह्याच्यामधलं स्विच मीच पिन टाकायला गेलो पण ते
बसवायच्या टायमाला हे जे बटन आहे ते खराब झालं 20 एम्पियरचं, ते नवीन टाकलेलं आहे. ते जेव्हा मी ह्यात पिन टाकायला गेलो तर ते खराब होऊन गेलं. तर हे सिलिंग केलेलं आहे मी. हे सिलिंग आणि ते परत मग तशीच वायर घेतली तिथं टाकली, कारण की ते वरी त्याचं एकदम पापड वगैरे परत होतं म्हणा, एकदम खतरनाक एरिया होता. बघू शकता तुम्ही इथंच कसं दिसतं. आणि हे प्लंबिंगचं काम, हे पहिलंच ओव्हरफ्लोचा पाईप आहे, हे मी काम केलेलं आहे. बाकीची पाईपलाईन जे आहे आणि नळ सगळे चेंज करून घेतले. आणि मेन प्रॉब्लेम ह्याचा काय होता प्लंबिंगचा, तर हा ओव्हरफ्लो जो आहे तो त्यांनी काय केला होता, एकदम बरोबर ठेवला होता आणि तो कॉक आहे ना तिथं दिला होता. तो सगळा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला, सगळं काम झालेलं आहे माझं. इथून मी अखेरचा निरोप घेतो आणि निघतो.